जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं करूया एमपीएल सीझन 8 मध्ये मनापासून आणि सहर्ष स्वागत. मॅच नंबर 5 ची सुरुवात मात्र मैदानाच्या आतमध्ये होती आहे. एका बाजूला स्वामी समर्थ 11 आणि त्यांच्या विरोधात रिद्धी सिद्ध 11 शिंदेवाडी परखंदी यांच्या दरम्यान टॉस जिंकलाय रिद्धी सिद्ध 11 टीमने आणि प्रथमतः बॉलिंगचा निर्णय. लेफ्ट प्ले गेम ऑन. पहिला बॉल अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. सलामीच्या जोडीचा जर आपण विचार केला तर अजय जाधव आणि त्यांच्या समवेत आशुतोष ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पहिलं षटक घेऊन आहे गोलंदाज. या ठिकाणी पुरुष एकदा मोठा पटका खेचायचा आहे. घरच्या मैदानावरती खेळत असताना अजिंक्य जाधव कडून बऱ्याचशा अशा अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षांना त्यांना पूर्ण करायचं असेल तर मात्र चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. बऱ्याचशा मैदानावरती नंदनपाडा ग्रामीण संघाकडून खेळत असताना अजिंक्य जाधव चांगली बॉलिंग चांगली बॅटिंग होती, परंतु आता त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागेल. यावेळेस फटका हव्या, त्या फटका फसलाय. मोठा मासा जाळ्यात अडकण्याची शक्यता, परंतु हातात आलेला लोण्याचा गोळा जमिनीलगत दान केला जातोय. तोंडातला घास हिसकावून घेतला गेला असं म्हणायला हरकत नाहीये. जेल ड्रॉप होतोय आणि एक जीवन दान या ठिकाणी मिळाला जातोय फलंदाज अजिंक्य जाधव यांना. क्रिकेटचा खेळ म्हटलं कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु कॅच ड्रॉप नक्कीच झाली आहे. मोठा फटका खेचलाय कव्हरच्या डोक्याच्या वरून. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार, चौकार. यावेळेस देखील प्रहार केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच मागील मॅचमध्ये खेळाडू नक्कीच राहताना पाहायला मिळाले ते म्हणजे अजय मोरे, ज्यांनी 7 चेंडूंमध्ये 23 धावा केल्या आणि 1 विकेट आपल्या गोलंदाजीमध्ये तीन विकेट मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये ज्यांनी मिळवल्या ते अजय मोरे मात्र मॅन ऑफ द मॅच होते आणि त्यांना ते पारितोषिक नक्कीच दिलं जाईल. जशी ओव्हर संपेल तसं मात्र हे मॅन ऑफ द मॅच आपण नक्कीच त्यांना पुरस्कृत करायचं. अटॅक करण्याचा प्रयत्न यावेळेस देखील केला गेला आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय आणि यावेळेस आपण पाहिलं तर सिंगल धाव मात्र मिळाली जाते. एकेरी धावेच्या बरोबरीने पिवनचं पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात येत आहे आणि धावफलकावरती मात्र जर आपण पाहिलं तर 10 धावा बिनबाद 10 हे सुरुवात मात्र या ठिकाणी नक्कीच केली गेलेली आहे. अजय मोरे यांना विनंती असेल की मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यावं. अजय मोरे आपण या. सन्माननीय मिलिंद दादा सावंत यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मात्र अजय मोरे यांना नक्कीच दिली जाईल. चांगली बॅटिंग केली, 7 चेंडू 23 धावा केल्या, बॉलिंग करत असताना 3 विकेट मिळवल्या आणि संघाच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा राहिला. संघाच्या विजयामध्ये मॅच विनिंग नॉक ज्याचा राहिला ते अजय मोरे बनतात. कॅमेरामॅन ज्यांना मात्र हे बक्षीस या ठिकाणी नक्कीच दिलं जात आहे. वेल प्लेड अजय. पुढील मॅचसाठी बऱ्याचशा शुभेच्छा असतील. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जाईल. षटक क्रमांक 2 नयन दळवी या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती नक्कीच येताना पाहायला मिळतील. सुरुवात केली जाते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, अपील केली आहे 3 स्टंपच्या मधोमध. पंचांनी पायचीत हेरलाय. LBW लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात. फलंदाज आशुतोष बाद.
पहिला फलंदाज या ठिकाणाहून बाद झाला. रॅड क्रमांक 3 वरती मात्र विकी आंबरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. टीमचे कॅप्टन आणि कर्णधाराला मात्र आता चांगला खेळ नक्कीच करावा लागेल. आल्या मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, ओव्हरपिच बॉल होता, ऑन साईडला मात्र चेंडूला खेळून काढलाय. फटक्यामध्ये प्रॉपर एलिव्हेशन पाहायला मिळत नाहीये. डीपमध्ये खेळाडू आहेत, चेंडूला जज करतील. तत्पूर्वी मात्र सिंगल धाव घेतली गेली आहे. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं स्वामी समर्थ 11 संघाला मात्र पराभवाचा चेहरा पाहायला लागला आणि त्या मॅचमध्ये मात्र आता ती हार स्वीकारल्यानंतर या मॅचमध्ये विजयाच्या आशेने मैदानाच्या आतमध्ये ते उतरले आहेत. फुल टॉस बॉल आहे ऑन साईडला, परंतु उंचीत जास्त, लांबी कमीचा फटका, झेलची शक्यता, परंतु पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. आपलं नशीब स्वतः सोबत घेऊन आलेत अजिंक्य जाधव असं म्हणायला हरकत नाहीये. पहिला झेल त्यांचा सुटला, हा दुसरा झेल या मॅचमध्ये या इनिंगमध्ये त्यांचा सुटला आहे आणि 2-2 जीवनदान या ठिकाणी EG अर्थातच अजय जाधव यांना दिले जात आहेत. मार्क ठरतील येणाऱ्या काळामध्ये. इथून अटॅक करण्याचा प्रयत्न, अगदी फ्रंट फुटने मनगटातल्या ताकदीचा वापर करायचा होता. चांगली गोलंदाजी करतात डावकुरे हाताचे खेळाडू. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी घातक ठरले जातात याचा उल्लेख केला जातो आणि लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल वापरत असताना नयन दळवी कमालीची बॉलिंग. यावेळेस व्हायची टॉप एज, तिसरी संधी, परंतु यावेळेस कोणती चुकी केली जात नाहीये. रुपेश यांनी मात्र झेल स्वतःच्या हातामध्ये नक्कीच टिपलाय. फलंदाज AJ होईल बाद. थँक्यू DZ. थोडीशी दयनीय अवस्था या ठिकाणी मात्र सुरुवातीच्या षटकांमध्ये होती आहे, ते म्हणजे बॅटिंग करणारी टीम स्वामी समर्थ 11ची. यावेळेस देखील स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अटेम्प्ट केला. बॅट आणि बॉलमध्ये तेवढासा कॉन्टॅक्ट होत नाही आहे. यावेळेस देखील मात्र सिंगल धाव मिळते आहे. टीमचे ओनर ज्यांनी मात्र बऱ्याचशा आशा स्वतःच्या संघाकडून लावल्यात, स्वामी समर्थ 11 संघाला पुरस्कृत करण्याचं काम केलं आहे. जांभिवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय अविनाश दादा कदम साहेब यांची टीम आहे स्वामी समर्थ 11. आणि आता पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. धावफलकाचा विचार जर केला तर धावा आहेत त्या 14, लॉस ऑफ 2 विकेट्स. थँक्यू DZ. त्याच्याच बरोबर आपण पाहतोय की दुपारचं सत्र मात्र या ठिकाणी सुरू आहे, आफ्टरनून सेशन, आणि आमची कमिटी मात्र या ठिकाणी भोजनाचा आनंद घेते. परंतु आजच्या दुपारच्या भोजनाची अर्थातच लंचची व्यवस्था ज्यांनी केली ते बाबू हाऊस आपटी गावचे सन्माननीय प्रवीण दादा पाठारे यांचा आपण आभार व्यक्त करूया. त्याच्याच बरोबरीने होराळे गावचे प्रवीण दादा मुंडे यांनी देखील मात्र त्या जेवणाच्या व्यवस्थेमध्ये आपला हातभार लावलेला आहे, त्यासाठी त्यांचा देखील आभार. आणि त्याच्याच बरोबरीने गायत्री गारमा हॉटेलचे सन्माननीय दीपक दादा पाटील यांनी देखील मात्र आज जेवणाच्या व्यवस्थेमध्ये स्वतःचं सहकार्य आम्हाला पुरवलं आहे. त्याबद्दल या सगळ्या गोळगुणी दात्यांचं, कारण अन्नदान हे श्रेष्ठदान असं नेहमी म्हटलं जातं आणि आज अन्नाची व्यवस्था ज्यांनी मात्र या ठिकाणी आम्हाला करून दिली त्यांचा आभार मात्र आपण व्यक्त करूया. दोन षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती. आणि आता षटक क्रमांक 3 ची सुरुवात केली जाईल. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज कुणाल पाटील यांना. 12 चेंडूंचा खेळ मात्र या सत्रामध्ये अजूनही शिल्लक आहे. लेफ्ट हँडेड बॅटर पवन यांना मात्र इनॅट क्रमांक 4 वरती पाठवण्यात आलाय. आणि या पवन यांना मात्र आता आपले इरादे मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट करावे लागतील. आल्या मोठा फटका खेचायचा होता, अनएक्सपेक्टेड बाउन्स खेळपट्टीच्या मधून पाहायला मिळतोय. टप्पा पडला, बॉल खाली राहिला अगदी सपकन.
विकेट किपर यांच्या हातामध्ये मात्र जाऊन विसावला जातो आहे. सुरुवातीच्या सत्रामध्ये उल्लेख केला की धावा बनवणं या मैदानावरती सोपं नाही आहे, कारण गोलंदाजांसाठी पोषक खेळपट्टी पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग केली, रनआउटची संधी आहे. वा भाई वा, मीच चेंडू फेकणार, मीच चेंडू अडवणार, मीच रनआउट करणार, हे सगळे मनसुबे मात्र खडे ठरतायत गोलंदाज कुणाल पाटीलचे आणि पवन मात्र होतील नो डाऊट रनआउट. थँक्यू डीसी. या ठिकाणी कठीण कामगिरी मात्र होताना पाहायला मिळते, ती म्हणजे बॅटिंग टीम स्वामी समर्थ 11ची, कारण विकेटची पडझड, धावा येत नाही आहेत आणि आता मात्र बऱ्याचशा अडचणी या ठिकाणी निर्माण झाल्या गेल्यात. वाईट चेंडू आला, परंतु आता पूर्णपणे जबाबदारी कर्णधार विकी आंबरे यांच्या खांद्यावरती असेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल, संघाला पुढे न्यावं लागेल. कर्णधार तो नाही जो म्हणतो मी सांगेन तसं करणं, कर्णधार तो असतो जो म्हणेल की मी करेन तसं करा, आणि आता विकी आंबरे यांना करावं लागेल. यॉर्क बॉल, लेझर गाइडेड मिसाईल, ब्रह्मास्त्राचा वापर अगदी ब्लॉक हॉल मध्ये चेंडू डिलिव्हर्ड केला गेलाय आणि या डॉट चेंडूची सांगता मात्र होती आहे. अक्षरशः फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम, फलंदाजांच्या फळीवरती टाळा लावण्याचं काम मात्र नक्कीच केलं आहे. यावेळेस फळीची एज घेतली आहे. जाना था वाशी पण पहुंच गई काशी, असा उल्लेख मात्र केला जातो, परंतु यावेळेस ओव्हर थ्रो चुकी केली जातीये आणि एका धाव जिथे होती तिथे मात्र 2-2 धावा या ठिकाणी बहाल केल्या गेल्यात. 2 धावांच्या बरोबरीने आपण पाहतोय संघाचा धाव फलक जाऊन पोहोचलं जात आहे, ते अर्थातच 18 या आकड्यावरती. 18 धावा स्कोर बोर्ड वरती येत आहेत, परंतु 18 इज नॉट इनफ. इथून मात्र अटॅक करा. फुल टॉस बॉल, यावेळेस मात्र हुकणार नाहीये, मुकणार नाहीये, ठोकलाय चेंडूला स्ट्रेट लॉंग ऑनच्या वरून, षटकार. थँक्यू. यावेळेस बॅकफुटला गेल्यात, सरळ दिशेने चेंडूला हवेत घेऊन काढलाय. खेळाडू आहे, सुटला जातोय झेल. काय केलंय, चुकीला माफी नाही. झेल सोडला, तेलही गेलं, तुपही गेलं, हाती काहीच नाही राहिलं. चेंडू सीमा पार, नशिबाचा षटकार. तीन षटकांचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. 2 षटकांमध्ये 14 धावा होत्या धावफलकावरती, परंतु तिसऱ्या षटकामध्ये धावांच्या गतीला वेग प्रदान करून दिला आणि तब्बल 16 धावा कुठून काढल्या तिसऱ्या षटकामध्ये. आणि आता 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 3 बाद 30 ही स्थिती मात्र पाहायला मिळते आहे. आणि शेवटचा षटक गोलंदाज संतोष मात्र बॉलिंग मार्क वरती येतील. सुरुवात केली जाईल डेथ ओव्हरची. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज जास्तीत जास्त धावा कुठून काढण्याचा असेल प्रयत्न. सुरुवात ओव्हर नंबर 4 ची. पहिला बॉल आखूड टप्प्याचा, ऑन साइडला ड्राईव्ह केलं, सिंगल धाव घेतली, दुसरी धाव घेणार नाही आहेत, कारण त्यांना माहिती आहे विकी आंबरे सारखा खेळाडू आमच्याकडे आहे. आणि या शेवटचे काही चेंडू आहेत, विकी आंबरे जेवढी स्ट्राईक त्यांना मिळेल तेवढंच चांगलं आहे, आणि त्यामुळे मात्र आता त्यांना स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला जाईल. रिद्धी सिद्धी 11 शिंदेवाडी परकंदे पहिल्या मॅच मध्ये विजय मिळाल्यानंतर मात्र या मॅच मध्ये दाखल होत आहेत. यावेळेस फटका चांगला आहे, वा भाई वा. नको ती ऑडी आणि नको ती फरारी, बॉलने घेतलीये गगन भरारी. चेंडू सीमा पार, षटकार.
कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विक्की आंबरे स्वतःचं अस्तित्व मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतात. वाघ 2 पावलं मागे जातो पण घाबरून नाही तर मोठी झेप घेण्यासाठी, आणि हे विक्की आंबरे यांच्या माध्यमातून मात्र दाखवलं जात आहे. चांगली बॅटिंग शेवटच्या क्षणी अटॅक मात्र केला गेलाय आणि इथून मात्र आता धावसंख्येला ब्रेक प्रदान करून दिला जाईल. द टोटल इज ऑन स्कोर बोर्ड इज 37, अर्थातच 37 धावा. आणखीन एक फटका चांगला आहे, वा बाई वा, शॉर्ट आर्म पूल बनतोय, पॉवरफुल, सक्सेसफुल. विक्की आंबरे द मॅन ऑन फायर, आणखीन एक दमदार षटकार. थँक्यू डीजी. आक्रमण केलं जात आहे, काय कमालीची फलंदाजी आहे. विक्की आंबरे यांची बॅट मात्र रखरखत्या उन्हामध्ये तळपती आहे आणि धावांची बरसात मैदानाच्या आतमध्ये केली जाते. व्हॉट अ बॅटिंग दिस इज. आणखीन एक खराब चेंडू, त्याचा घेतलाय खरपूस समाचार. 3 चेंडू विक्की आंबरे द ब्रँड ऑफ नंदनपाडा क्रिकेट ज्यांच्या बॅट मधून 3 बॉल 3 षटकार. थँक्यू डीसी. काय कमालीची फलंदाजी आहे, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. विक्की आंबरे नंबर 3 वरती आले, थांबले, वेळ जाऊन दिला आणि त्याच्यानंतर स्वतःची दहशत दाखवतायत. यावेळेस हा खूप टप्पाचा बॉल, टप्पा पडलाय ओव्हर द हेड. जर तुमचा बॉल बाउन्स होतो तर त्याला वाईड करार दिलं जातं आणि यावेळेस पंच दोनात आमच्या दिशेने समांतर करतायत. 1 बाउन्सची पहिली वॉर्निंग या ठिकाणी गोलंदाजाला मात्र दिली जाईल आणि धावफलकाचा विचार जर केला तर धावफलकावरती मात्र 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. टाळ्या वाजतायत कारण की या टीमची 50 मात्र या ठिकाणी नक्कीच पूर्ण झाली आहे. यॉर्क बॉल, अगदी खोलवर टप्पाचा चेंडू, अपील केली आहे, सिंगल धाव पूर्ण. दुसरीसाठी परत आहेत आणि दुसरीसाठी प्रयत्नाच्या नादामध्ये विक्की आंबरे होतील रनआउट. थँक्यू डीसी. विक्की आंबरे यांच्यासाठी टाळ्या वाजतायत. कमालीची बॅटिंग, जर त्यांच्या वैयक्तिक इनिंगचा आपण जर विचार केला तर फार चांगली इनिंग त्यांनी साकार केली. तब्बल 9 बॉलमध्ये 34 धावा विक्की आंबरे यांनी कुठून काढल्या आणि संघ अडचणीत असताना मात्र तारणार्थ ते ठरले आणि संघाला मात्र एका मोठ्या धावसंख्येपर्यंत आता वाटचाल करून दिली आहे. शेवटचा बॉल आहे पहिल्या सत्रामध्ये, शेवटचा बॉल फेरून मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस स्टंपच्या वरून मात्र चेंडू निघून चाललाय विकेट कीपर यांच्या हातामध्ये आणि या सत्र क्रमांक 1चा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं स्वामी समर्थ 11 संघाने. धावफलकावरती धावा जमवल्या त्या 51, अर्थातच 51 धावा. आणि रिद्धी सिद्धी 11 शिंदीवाडी परखंदी या संघासमोर आव्हान ठेवलं जाईल. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 52 धावेंची गरज मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच असेल. परंतु तत्पूर्वी पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी नक्कीच केला जाईल. टॉस या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल
तो म्हणजे अर्थातच राजेश शिवछत्रपती वॉरियर्स आणि त्यांना फाईट करताना टीम साईदीप 11 या दोन संघांच्या दरम्यान असेल मॅच. चला दोन्ही टीमचं कॅप्टन टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यावं. राजेश शिवछत्रपती वॉरियर्सचे कॅप्टन आणि साईदीप 11 दोन्ही टीमचं कॅप्टन टॉससाठी या. लगेच इनिंग ब्रेक झाला. 24 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. टॉस केला जाईल आणि टॉस करण्याची विनंती सन्माननीय अमोल दादा मोरे साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मात्र आपण टॉस करायचा आहे. अमोल दादा आपण या टॉस बॉक्समध्ये. आणि त्याच्याच बरोबरीने चला कॅप्टन या राजेश शिवछत्रपती वॉरियर्स आणि साईदीप 11 दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यावं. अमोल दादा मोरे वय वाढत चाललंय पण त्यांचं असं वाटतं की तारुण पण अजून येत चाललंय. कारण त्यांच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय की एकदम ब्लॅक हेअर, त्याच्याच बरोबरीने पर्सनॅलिटी त्यांची चांगली राहिलेली आहे. सुरुवातीला आले तेव्हा ओळखूनच आले नाही की अमोल दादाच आहेत का, कारण यंग झालेले आहेत ते आता. आणि त्यांच्या शिवाहस्ते टॉस नक्कीच केला जाईल. चला राजेश शिवछत्रपती वॉरियर्स संघ आपण आपल्या कॅप्टनला टॉस करण्यासाठी पाठवायचा आहे. चला कॅप्टन लगेच या. लगेच टॉस करून घ्या. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस झाला पाहिजे, या स्पर्धेचे नियम आहेत. आणि त्यामुळे कर्णधारच टॉस करण्यासाठी असेल आणि तेव्हाच टॉस होईल. त्यामुळे टॉस लगेच करून घ्यायचा आहे. तो चलिए शुरुआत की जाएगी दूसरी पारी में. 24 में मनानी है 52. विक्की अम्बरे बॉलिंग मार्क पर. लेट्स पे गेम ऑन. पहली गेंद फुलर लेंथ वाली थी, ड्राइव किया, गैप में गेंद है, बंदूक की गोली की रफ्तार से गेंद जाएगी लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर. मिलेंगे मस्तक पे दस्तक देने वाले 4 रन. थैंक यू डीसी. पहली गेंद पर 4 आए सर वीरेंद्र सहवाग. इन्होंने 28 बार अपने करियर में पहली गेंद पर बाउंड्री मारने से अपने इनिंग की शुरुआत की थी. और यहां से पहली गेंद पर बाउंड्री आएगी बल्लेबाज अजय मोरे के बल्ले से. इस बार अटैक किया, कमाल का शॉट, स्टैंड एंड डिलीवर, स्टैंड्स में भी डिलीवर किया है. मिलेंगे 6 रन. थैंक यू डीसी. अटैक किया जाएगा. विक्की अम्बरे नंदन बाड़ा एक्सप्रेस है, लेकिन शुरुआती 2 गेंदों में 10 रन. अजय मोरे द मैन ऑन फायर नजर आएंगे. इस बार भी अटैक किया, खिलाड़ी वहां पर है, जज करेंगे, लेकिन जो रुका उसका काम तमाम. गेंद मैदान के बाहर. 1 बाउंस ओवर द रोप. 4 रन. थैंक यू डीसी. इस बार भी अटैक करने की कोशिश की जाएगी. डाउन द लेग साइड वाली ये बॉल, गेंद आपको बल्ले के सहारे यहां से शॉर्ट फाइल लेग पर जाती हुई नजर आएगी और यहां से मिलेगा सिंगल रन. P1 का ओवर फील्डिंग रेस्ट्रिक्शन वाला ओवर होता है. 30 यार्ड सर्कल के बाहर 2 खिलाड़ी आपको फील्डिंग करते हुए तैनात नजर आती है. बल्लेबाजों के लिए रन बनाने का सुनहरा अवसर होता है और अच्छी शुरुआत यहां से
अजय मोरे के माध्यम से की जाएगी। अजय मोरे टीम के कप्तान, लेकिन कुणाल पाटिल का रोल भी इंपॉर्टेंट है। कुणाल पाटिल ने विक्की अम्बरे को बताया, इलाका तेरा धमाका मेरा, मिलेंगे 6 रन। दौड़ गेंद की होगी समाप्ति और इसी डॉट गेंद के साथ P1 का ओवर हैज बीन ओवर। पीछा करना है 52 का, रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 21 यानी 21 रन। और समीकरण आपको यहां से बनता हुआ नजर आएगा। आने वाले 18 गेंदें और जीत के लिए 31 यानी 31 रनों की जरूरत। अठारह गेंदे 31 का समीकरण यहां से बनेगा। गेंदबाजी मार्ग के ऊपर एक और नंदनपाड़ा ग्रामीण के खिलाड़ी राज खोपकर, जो आपको गेंदबाजी की बागडोर को संभालने के लिए ओवर नंबर 2 में नजर आएंगे। 18 गेंदे बनानी है 31। सलामी की जोड़ी मैदान पर, जब तक इस जोड़ी को नहीं तोड़ोगे तब तक आपकी जीत इस मैच में मुमकिन नहीं हो सकती है। और इसी मंसूबे के साथ राज खोपकर को अपने टीम को एक ब्रेक थ्रू दिलाना पड़ेगा, तभी आप बैटिंग टीम को बैकफुट पर डाल सकती है। शुरुआत की जाएगी अंपायर के राइट हैंड साइड से, राइट आर्म राउंड द विकेट से। पहली गेंद फुलर लेंथ वाली थी, देखिए गेंद गैप में है, डाइव लगाई थी, रोकने की कोशिश। क्रिकेट में फुटबॉल स्टाइल में गेंद को फील्ड करना चाहती है, लेकिन गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, नंबर आएगा 4। थैंक यू डीसी। बिल्कुल रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट की धुन को आपने सुना, जिन्होंने कई सितारे टेनिस बॉल क्रिकेट को दिए। लेकिन ये शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद थी। अजय मोरे, वारे न्यारे, वारे वारे, क्या बात है, मैदान के बाहर 6 रन। थैंक यू डीजे ऑपरेटर। और कमाल के धुन को आपने सुना, फॉर्चून लाइव इवेंट का ये गीत जो आपको नजर आएगा। कितने का क्रिकेट पत्तू झाले, महाराष्ट्र झाले जिगरबाज युवा, आणि काय कमालीचं संगीत आपण ऐकलं। आणि फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट यांचं हे गाणं मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं। आणि त्यांची लाईव्ह वेबसाईट देखील मात्र तितकीच गाजती आहे। आणि जवळजवळ जर त्यांचे करंट सबस्क्रायबर जर आपण पाहिले, 2 लाखाच्या वरती सबस्क्रायबर त्यांचे यूट्यूब वरती आहेत, म्हणजे बराचसा चर्चित है फॉर्च्यून लाइव इवेंट्स। इस बार की गेंद हवा में गई, बड़े विकेट का मौका बन सकता है। अजय यादव कॉलिंग करने की जरूरत थी, पहले आपके चक्कर में बड़ी विकेट लेने का मौका आपके हाथों से छिड़क चुका है। शेर को आपने जंगल में खुला छोड़ा,
अजय मोरे को दिया गया जीवन दान काफी महंगा साबित होगा। रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 32 यानी 32 रन। जीतने के लिए अभी भी 20 रनों की जरूरत है आने वाली 15 गेंदों में। 15 गेंदें है, 20 रन। गेंद और रनों के बीच आपको 5 का फासला, 5 का अंतर, 5 की दूरी, लेकिन खराब फील्डिंग रही है स्वामी समर्थ 11 की। अटैक किया जाएगा स्ट्रेट डाउन द ग्राउंड, गेंद जाएगी वन बाउंस ओवर द रोप, वाइडिश लॉन्ग ऑन के बाहर, 4 रन। इस बार की भी हाफ ट्रैगर बॉल थी। गेंद यहां से शोल्डर साइड से विकेट कीपर के दस्तानों में एज लगा था और पहला विकेट यहां से जाएगा पवेलियन में वापस। बल्लेबाज कुणाल पाटिल इज आउट। थैंक यू डीजे। आने वाली 13 गेंदें यहां से अब भी बचेंगी और जीतने के लिए 16 रन यह समीकरण आपको नजर आएगा। नए बल्लेबाज नंबर 3 पर गई है अमर। अमर मोरे मैदान के अंदर नेट नंबर 3 पर एंट्री लेते हुए आपको नजर आएंगे। 13 में 16 बनानी है। कूड़ा यहां से राज खोप कर चल पड़ी है। यहां से अटैक किया जाएगा। पहली गेंद पर ऑन साइड पर खिलाड़ी है, बिल्कुल प्रोटेक्शन था, सिंगल मिला। एक से ज्यादा की गुंजाइश नहीं है और इसी एक रन के साथ दूसरी ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है। पीछा करना है 52 का। रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 37 यानी 37 रन। मैदान पर होगा ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक। जीतने के लिए आने वाली 12 गेंदें और 15 रनों की जरूरत। बारह गेंदे 15 का बनेगा समीकरण और थोड़ी सी छाव हम मैदान पर आपको नजर आएगी। बादलों के पीछे सूरज छिप चुका है, लेकिन चलेंगे मैदान पर तीसरी ओवर की भागदौड़ को संभालने के लिए गेंदबाज रमेश, जो आपको बॉलिंग ट्रैक के ऊपर नजर आएंगे। मैदान के अंदर मोरे भाइयों की जोड़ी आपको यहां से जरूर नजर आएगी। एक तरफ आपको नजर आएंगे अजय, तो उनके साथ अमर ये जोड़ी है। अटैक किया जाएगा, वाइड यॉर्कर लाइन वाली ये गेंद थी, खोद के निकाला। खिलाड़ी वहां पर तैनात किए जाएंगे। सिंगल पूरा, दूसरे की कोशिश। गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदान के अंदर आपको देखने को मिलेगी और 2 रन यहां से जरूर पूरे किए जाएंगे। दोनों ही टीम जी जान के साथ मैदान के अंदर जीतने की कोशिश कर रही है, लेकिन ये मुकाबला आपको आसान होता हुआ नजर आएगा रिद्धि सिद्ध 11 शिंदेवाड़ी परखंडे टीम के लिए। इस बार भी फुलर लेंथ वाली थी, स्ट्रेट डाउन द ग्राउंड। कप्तान विक्की अंबरे की हाथों में इस कैच को दिया जाएगा अंजाम। विकेट नंबर 2, बैक टू डग आउट।
रमेश को अब कहीं ना कहीं मैदान के अंदर अपनी जादुवत को दिखाना पड़ेगा। 1-2 रन वाला ये इकोनॉमिकल ओवर अगर आता है तो स्वामी समर्थ 11 कमबैक कर सकती है। हल्के हाथों से रुपेश पाठारे सेंसिबिलिटी दिखाएंगे, मैच्योरिटी दिखाएंगे और यहां से आपको एक सिंगल रन मैदान के अंदर आता हुआ जरूर नजर आएगा। रुपेश पाठारी को बताए जब मुकाबला हमारे हाथ में है तो बड़े हिट लगाने की आवश्यकता नहीं है। सिचुएशन को जो खिलाड़ी खेलेगा वो क्रिकेट के खेल में लंबी रेस का घोड़ा बनेगा। ये मिलिंद दादा सावंत इनको भी पता है और इसी वजह से मैदान के बाहर मिलिंद दादा सावंत ने कई सिचुएशन को खेला और आज उनका नाम बड़ा हो चुका है। इस बार बल्ले का टॉपेज लिया बैकवर्ड रीजन में, बाहरी किनारा और मिलेगा भाग्य का सहारा। मैदान के बाहर 4 रन। और अगर आप देखेंगे तो अब रन बॉल इक्वेशन आपको नजर आएगा। 8 गेंदें 8 रनों की जरूरत। अटैक किया जाएगा, कैच को आपने छोड़ा, कैच छोड़ा तो मैच छोड़ा, जले पे नमक छिड़कने वाला एक और कमाल का स्ट्रोक, 4 रन। और अब 7 गेंदें और जीतने के लिए मात्र 4 रनों की जरूरत। जीत के राह पर कदम बढ़ाने की शुरुआत कर दी है बैटिंग टीम ने। एक और हिट ये लगाया जरूर खिलाड़ी है वहां पर, गेंद जाएगी मैदान के बाहर। एक फाइट, वातावरण टाइट, विनर बनेगी रिद्धि सिद्धि 11 शिंदेवाड़ी परखंडे।